तुम्हाला विचारावं असं वाटेल की नक्की काय असतं वास्तू, आणि आपण एक टर्म ऐकतो वास्तू पुरुष, हां. त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. आता सगळ्यात आधी तर वास्तू म्हणजे मी एक म्हणेल की भगवान. आता भगवान हा वर्ड सगळ्यांना माहिती आहे. याला मी थोडंसं अजून त्याचं डिटेलमध्ये सांगते. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, न म्हणजे नीर, आणि आ म्हणजे आकाश. आता हे नाव कळालं असेल, हे पंचतत्वांची नावं आहेत. तर पंचतत्वांपासून सृष्टी बनलेली आहे आणि वास्तू पण पंचतत्वापासूनच बनलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं वास्तू म्हणजे भगवान, आणि वास्तू हे एक सायन्स आहे. आणि ह्या पंचतत्वामध्ये जेव्हा दोष उत्पन्न होतो दॅट टाइम वास्तू दोष होतो, आणि तिथे जे राहतात त्यांना त्रास होतो. आता तुम्ही जो नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की वास्तू पुरुष काय आहे, तर वास्तू पुरुष म्हणजे हे ऑब्विसली वास्तूशीच रिलेटेड आहेत. जेव्हा समुद्र मंथन झालेलं तर दॅट टाइम की महादेवाच्या एका घामाच्या थेंबापासून उत्पन्न झालेले आहेत वास्तू पुरुष. तर ते इतके ह्यूज होते, इतके मोठे होते ते, की असुरांना वाटलं की हा कोणतरी देव आहे जो आम्हाला खाऊन टाकेल, म्हणून सगळे असुर पळून गेलेत. आणि देवांना वाटलं की नाही, अरे हा तर असुर वाटतो आहे, तर तेही गेलेत. सगळीकडे खूप मोठा हाहाकार झाला. आणि मग दॅट टाइम ब्रह्मदेव आलेत, आणि ब्रह्मदेवाने म्हटलं की हा माझा मानलेला पुत्र आहे, आणि तो पालथा असणार आहे, आणि त्याचे जिथे जिथे जे जे अंग आलेले आहेत, जसं नॉर्थ ईस्टला त्यांचं डोकं आहे तर ते हलकं असायला पाहिजे, साऊथ वेस्टला त्यांचे पाय आले पाहिजे आहेत, तर त्या साऊथ वेस्टला तुमचं हेवी आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्टॅबिलिटी राहील. अशाप्रमाणे जर तुम्ही तुमच्या वास्तूचा ऑर्गनाइज केला, अशाप्रमाणे वास्तू बनवला, तर तुम्हाला दोष उत्पन्न होत नाही. तिथे राहणाऱ्यांना सगळं मिळतं, धन धान्य संपदा येते. दॅट मीन्स की वास्तू. आणि तसेच वास्तूमध्ये वास्तू पुरुष मंडल आहेत की जे 45 एनर्जीज पासून बनलेले आहेत. आता या 45 एनर्जीज म्हणजे त्या आहेत 33 देवतांचीच एनर्जी आहे, आणि 12 जी आहे ती असुरांची एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही चुकीचं काहीतरी होतं आपल्या घरात, जिथे जे नको ते आलं, तर दॅट टाइम मग तुम्हाला त्याचा त्रास होतो, आपल्याला पनिशमेंट मिळते असं समजा तुम्ही. आणि मग आपल्याला त्याचे ते त्रास सहन करावे.